हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. 2 दिवसांनी जेव्हा आऊ, तन्वी आणि त्याचे मॉम डॅड घरी येतात, तेव्हा रात्री डिनर करताना अंकुश त्यांना अंजलीच्या बाबांना त्यांचं नातं स्वीकारल्याची गुड न्यूज देतो. तसे सगळे खुश होतात. भाई, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो हॅपी फॉर यू. तन्वी अंकुशचा हात पकडून आनंदाने बोलते. थँक्स विटू. वाव, हे तर छान झालं. आता आपण लवकरच यांचंही लग्न करून टाकू, म्हणजे आता सासू होणार. मॉम खुश होऊन बोलतात. बघतेस नाही, सासू होण्यासाठी किती आतुर झाली आहे. सासूगिरी दाखवणार वाटते अंजलीला. अंकुशचे डॅड मुद्दाम मॉमला चिडवत बोलतात. अहो काही काय, सासूगिरी का दाखवू मी अंजलीला? इतकी गोड मुलगी आहे ती. आमची तर एक टीम असणार. मॉम डोळे मिचकावत बोलतात. आऊ आणि तन्वी गालात हसत होत्या. तन्वी मुद्दाम तिच्या डॅडकडे बघत डोळा मारते आणि छोटा फेस करून मॉमला बोलते. मम्मा, म्हणजे तू मला विसरणार? माझ्या या बाळाला विसरेन का मी? तू पण माझी, ती पण माझी. आणि मी? अंकुश आठी पाडून विचारतो. ते तू तुझं बघ. मॉम हसू रोखून त्याला चिडवतात. मॉम, भाई, तुला माहीत आहे ना मॉमचा तू किती लाडका आहेस ते. ती मुद्दाम त्याला चिडवत आहे. तन्वी हसते. अंकुश बेटा, मग कधी जायचे आपण बोलणी करायला? आऊ विचारतात. आऊ, उद्याच. उद्याच? हां भाई. तन्वी भुवया उंचावत त्याला चिडवते. अरे वा, इथे नवरदेवालाच घाई झाली आहे खूप. अरे पण आपल्याला तयारी करून जावं लागेल, म्हणजे त्यांच्यासाठी गिफ्ट्स, मिठाई आणि अंजलीसाठी साडी व दागिने घेऊन जावं लागेल. मॉम अंकुशला समजावतात. ओके, पण मॉम, मला परत 2 दिवसांनी एका कॉन्फरन्ससाठी जायचं आहे दिल्लीला, कदाचित 1 वीकसाठी. डॅड, तुम्हाला माहीत आहे ना? अंकुश डॅडना विचारतो. हो, आजच समजलं. आपण उद्याच जाऊ अंजलीकडे. बरं, मग डिनर झाल्यावर मी वैजूशी बोलते, मग बघू. आपण उद्या संध्याकाळी जाऊ. आऊ आपलं मत मांडतात. हो चालेल आऊ, पण प्लीज सध्या तरी अंजलीला कळू देऊ नको की मी बाहेर जात आहे. आपण उद्या भेटू, तेव्हा सांगतो मी तिला. अंकुश आऊला रिक्वेस्ट करतो. ओके, पण काय आहे मध्येच? तुला माहीत आहे ना, घरात लग्न आहे आणि तू मोठा भाऊ आहेस. किती कामं असतात लग्न घरात. वेडिंग प्लॅनर असले म्हणून काय झालं, आपल्याला लक्ष नको घालायला? मला हे बिलकुल पटलं नाही आहे. हां गब्बू, तुझं ह्यावेळी. आऊ अंकुशसमोर त्यांची नाराजी व्यक्त करतात. सॉरी आऊ, पण खरंच इम्पॉर्टंट आहे माझं जाणं. प्लीज यावेळी समजून घे. नेक्स्ट टाईम मी असं कधीच नाही वागणार. आणि त्यानंतर प्लीज. अंकुश त्यांना मनवतो. ओके, ह्यावेळी समजून घेते, पण लवकर ये, नाही तर बोलणार नाही मी तुझ्याशी. आऊ नजर रोखून बोलतात. ओके बाबा, प्रॉमिस. अंकुश हसत होकार देतो. आणि तनू बेटा, तू सुट्टी कधीपासून घेत आहेस? आऊ तन्वीला विचारतात. आऊ, हा वीक जावं लागेल. नेक्स्ट वीकपासून सुट्टी आहे. मग डायरेक्ट 2 मंथ नंतरच जॉईन होईल. त्यांच्या USA हॉस्पिटलचं जॉईनिंग लेटर येईलच 2-3 दिवसात. तन्वी माहिती पुरवते. ओके गुड. अंकुश, धीरज, सगळी तयारी नीट चालू आहे ना? आपण कधी निघायचं मग अलिबागला जायला? आऊ त्या दोघांना विचारतात. आई, अंकुश आल्यावर पुढच्या आठवड्यात निघू मग. धीरज सांगतो. आऊ, आज काय सगळ्यांची परेड घ्यायची ठरवली आहे का तू? किती प्रश्न विचारतेस. तनू हसत बोलते. मग काय करू? सकाळी तुम्हाला घाई असते बाहेर पडायची. लग्न तोंडावर आले. सगळं काय इव्हेंट मॅनेजरवर सोपवून कसं चालेल? ऐन लग्नात प्रॉब्लेम होतो मग. आऊ सुस्कारा सोडतात. आई, आमचं आहे लक्ष, नको काळजी करू तू. धीरज समजावतो. अरे हो, मी सांगायला विसरलो. सुहासचंही लग्न आहे या विकेंडला. त्याने पत्रिका दिली आहे माझ्याकडे. आपल्याला बोलवलं आहे. ठीक आहे,
तू आणि तनू जाऊन या मग. त्यांना सांग आम्ही नंतर भेटायला येऊ. त्या दोघांना सध्या लग्नाची तयारी आहे ना, समजून घेतील ते. आऊ अंकुशला बोलतात. ओके चालेल तसंच. अंकुश खांदे उडवतो. रात्री डिनरनंतर आऊ माईंना कॉल करतात. हॅलो शलाका, कशी आहेस? मी छान. तू कशी आहेस? धीरज आणि सुनबाई त्या सगळ्यांची चौकशी करतात आणि त्यानंतर इकडे तेही मजेत आहे. मी तुला ह्यासाठी फोन केला आहे की अंकुशने सांगितलं आहे. बरं, गुड न्यूज आम्हाला. तर मी म्हणत होते पुढची बोलणी करायला आम्ही उद्याच येतो. मग उगाच लांबणीवर कशाला? चालेल ना तुम्हाला? आऊ माईंना विचारतात. 1 मिनिट हां. माई फोनवर हात ठेवून अंजलीच्या बाबांना विचारतात. जावई, अंजलीच्या सासरहून फोन आहे. विचारतायत उद्या आलो तर चालेल का बोलणी करायला? काय सांगू? येऊ दे ना, येऊ दे उद्या. माई सोफ्यावर बसलेल्या बाबांना विचारतात. हो चालेल, येऊ दे. उद्या रात्री जेवायलाच बोलवा. निवांत बसून ठरवता येईल मग. काय अंजली, चालेल ना? अंजली चिवसोबत खेळत बसली असली तरी अर्ध लक्ष तिचं फोनकडेच होतं. ते बघून बाबा मुद्दाम तिला विचारतात. हो बाबा. अंजली त्यांना नजर देताच होकार देते आणि हळूच गालात लाजते. वैजू, चालेल ग. या तुम्ही उद्या रात्री जेवायला आमच्याकडे. निवांत बोलता पण येईल मग. तनूचं केळवणही होऊन जाईल. रिषभला पण आमंत्रण दे. माई आऊंना रिषभलाही बोलवायला सांगतात. बरं ठीक आहे, सांगते. येतो मग आम्ही. उद्या जास्त काही करत बसू नको. आऊला त्याची सवय माहीत असल्याने त्या उगाच माईंना त्रास नको म्हणून आधीच बजावतात. तुम्ही या मग, बघू आपण काय ते. माई गालात हसत बोलतात. तू ना ऐकणार नाही माझं. कर काय करायचं ते. आऊ ही हसत सुस्कारा सोडतात. कितीही सांगा ही हिच्याच मनाचं करणार. हो, या तुम्ही. माई हसतच फोन ठेवतात. काय झालं मोठी आई? काय बोलले? साहिल विचारतो. अरे, अंजलीच्या सासरची मंडळी येत आहेत उद्या. माई सोफ्यावर बसत बोलतात. अरे वा, चांगलं आहे की मग. हो रे, पण तयारी करावी लागेल. मी उद्या तन्वीला आणि रिषभलाही बोलवलं आहे केळवणसाठी, तर त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल. मोठ्याही थोड्या काळजीत त्याला सांगतात. ओ, तू लिस्ट दे मला कोणासाठी काय घ्यायचे त्याची, मग जाऊ आपण. साहिल मोठ्या आईला सांगतं. हो चालेल. मोठी आई आणि काय ग? लगेच सासरची मंडळी बोलते. तुझे कुणीच नाही का? अंजली लटक्या रागात विचारते आईला. अगं, आता मैत्री नात्यात बदलणार, मग त्यांना मान द्यायला नको का? बरं बाई, बोल तुला जे बोलायचे ते. मग काय बाबा, आता एक मुलगी खुश असणार उद्या सासरचे येणार म्हटलं की. साहिल अंजलीला चिडवतो. दादा, तू पण आता असं बोलणार? अंजली लटका राग दाखवत बोलते. अरे, बरोबर बोलतोय तो. मी बघितलं ना मगाशी. कसं माई फोनवर बोलताना तुझं अर्ध लक्ष तिथे लागलं होतं ते. बाबाही तिची मज्जा घेत बोलतात. जा बाबा, तुम्ही सगळेच मला त्रास देतायत मुद्दाम. अरे माझं बाळ आता मोठं झालंय. थोड्या दिवसात आता हे घरटं सोडून जाईल. मग ह्याच गोड आठवणी राहतील ना आमच्याकडे. बाबा थोडे जड आवाजात बोलतात. डोळ्यातलं पाणी पटकन टिपून घेतात. त्यांना बघून अंजलीचाही चेहरा रडवेला होतो. ती त्यांना जाऊन घट्ट मिठी मारते. अरे, पाठवणीला ठेवा थोडं लोकांना दाखवायला. साहिल मुद्दाम वातावरण हलकं करण्यासाठी बोलतो. त्यालाही वाईट वाटत होतं. आत्ताच तर तो तिला भेटला होता आणि आता लगेच ती त्यांना सोडून जाणार. अज्जू, काय झालं? तुम्ही आणि मम्मा का रडताय? आता तर हसत होते आणि मध्येच का रडायला लागलात? चिऊताई घाबरून विचारते. तू आता डॅडच्या घरी जाणार ना, म्हणून रडतायत ते. अज्जू नसणार ना तुमच्यासोबत, म्हणून रडू आलं त्यांना. साहिल चिवला उचलून घेत तिला समजावतो. मम्मा, मग आपण अज्जूंना पण घेऊन जाऊया. मी डॅडशी बोलते ना. शिव मम्माचं टेन्शन कमी करत खुशीत बोलते.
आणि मोठी आजी, मी आणि पणजी आजीचं काय, आम्हाला नाही नेणार तू? साहिल छोटं तोंड करून विचारतो. आपण सगळेच जाऊया मग. जो साहिलचा चेहरा ओंजळीत पकडून बोलते. त्यापेक्षा आपण ना मामूसाठी मामी आणूया. अंजली साहिलला चिडवण्यासाठी बोलते. खरंच मामी आणायची? ये चालेल मला. ती पण माझे लाड करेल मग. चू एकदम खुश होऊन दात दाखवत हसते. लाडोबा झाला आहे नुसता तू. फक्त सगळ्यांचं अटेन्शन पाहिजे असतं. हो ना, हो ना. साहिल तिला गुदगुल्या करत बोलतो. मामू नको ना. चिव हसत ओरडत होती. अंजली तूच समजाव आता तुझ्या भावाला. लग्न न करता कसा राहणार आहे हा? अंजलीची आजी अंजलीला बोलते. आजी मी कुठे बोललो की मला लग्न न करता राहणार आहे? साहिल आजीकडे बघत बोलतो. आजी मोठे डोळे करून त्याला बघत होत्या. हा चमत्कार कधी झाला? ते म्हणजे मी तुला असं कधी म्हणलोच नाही ना की मी लग्न करणार नाही. ते तुझे तूच ठरवले. साहिल अडखळत बोलत नजर चोरतो. आणि आता मीच माझे ठरवले का? तू वागत कसा होता आठव आधी? आणि मला खरं खरं सांग, कोण आहे ती मुलगी? आजी बारीक डोळे करून त्याला बघत होती. आजी अगं काही काय तुझं, कोणतीच मुलगी नाही आहे, बोलत साहिल नजर चोरतो. आता तू तयार आहेस ना? मग शोधू आपण मुलगी. मोठी आई हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. अरे हे बघा, मी विसरलेच. आज मेघाला बघायला मुलगा येणार होता. मॅडमला कॉल केला पाहिजे रात्री. बरीच नर्वस होती सकाळी फोन आला तेव्हा. अंजली विचारात हरवत बोलते. काय? पण ती काहीच बोलली नाही मला. साहिल आवासून ऐकतच राहतो. अंजलीचं बोलणं. दादा अरे एवढं का रिॲक्ट करतोय तू? आणि ती तुला का सांगेल? अंजली सहज विचारते. अगं म्हणजे ते. साहिल डोळे झाकून घेत अंगठ्याने कपाळावर रब करतो. आता काय सांगू हाच विचार करत होता. दादा अरे बोल. अगं काही नाही. ती त्या दिवशी आली ना आपल्याकडे, मग काहीच विषय नाही निघाला ना, म्हणून ते थोडं. साहिल तिला नजर न देता बोलतो. हो अरे पण एकतर ती स्वतः कन्फ्यूज असताना सगळ्यांना कसं सांगेल? तिचं तिलाच कळत नाही आहे. बरं चू बाळ, चल झोपायला. सोनू झोप झाली नाही तर मग तू सकाळी उठायला किरकिर करतेस. अंजली साहिलकडून चिवला घेते. ओके मम्मा. सगळ्यांना गुड नाईट करून त्या दोघी झोपायला निघून जातात. साहिल थोडा अपसेट होता. मेघाने एकदा आपल्याला बोलायला हवं होतं, पण ती कशी सांगणार? मी तरी कुठे तिच्याबद्दल वाटणाऱ्या फिलिंग्स तिच्यासमोर कन्फेस केल्या आहेत. पण जर आज त्या मुलाचा होकार आला किंवा मेघाला पण आवडला तर नाही असं होणार नाही. मगाशी मीच अंजलीला समजवलं आणि आता मीच असा विचार करत आहे. नाही, मला चांगला विचार केला पाहिजे. उद्या भेटू का तिला? हां, म्हणजे काय झालं तेही समजेल. हां हेच ठीक आहे. तिला कॉफीसाठी घेऊन जातो, म्हणजे निवांत बोलता येईल. साहिल विचार करतच झोपी जातो. दुसऱ्या दिवशी अंकुशच्या घरी आऊ आणि त्याची मॉमची गडबड सुरू होती. अंजलीकडे जाताना कोणासाठी काय गिफ्ट न्यायचं त्याची लिस्ट काढणं चालू होतं. आऊ माईसाठी आणि अंजलीच्या आजीसाठी साडी, अंजलीच्या बाबांसाठी शर्ट पॅन्ट, साहिलसाठी वॉच आणि परफ्यूम, चोला फ्रॉक आणि गोल्डचं ब्रेसलेट. लिहितच तुम्ही सांगितलं तसं. फक्त आता अंजलीसाठी सांगा. अंकुशची मॉम बनवलेली लिस्ट वाचत सांगते. तिच्यासाठी साडी लिही आणि आपले खानदानी तोडे देऊ आपण तिला. आऊ म्हणतात. चालेल आऊ. आणि माझी अशी इच्छा होती की आपण तिला पैंजण द्यावे. तुम्हाला काय वाटतं? मॉम आऊंना विचारते. ठीक आहे ना मग, तू बघ तुझ्या पसंतीची डिझाईन आणि घे ज्वेलर्सकडून मागवून. चालेल आऊ. संध्याकाळी
अंकुशला लवकर बोलवलं आहे. तो आणि धीरज आले की निघू आपण सगळे. ऑफिसमध्ये अंकुश पोहोचून त्याची पेंडिंग कामं संपवायला घेतो. अंजली ही तिच्या टीमसोबत साहिलच्या प्रोजेक्टवर काम करत होती. आज दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळ नव्हता. जे काही बोलणं होतं ते प्रोजेक्ट आणि कामासंदर्भातच होतं. लंच ब्रेकमध्ये मात्र अंकुशने अंजलीला केबिनमध्ये बोलवून तिच्यासोबतच लंच केला. तेव्हाच काय ते थोडं बोलणं झालं त्यांचं. काय मग, खुश का मॅडम? सॉरी यार, सकाळपासून बोलताच नाही आलं. अंकुश दिलगिरी व्यक्त करतो. इट्स ओके रे, काही नाही. आपण काम करायलाच येतो ना ऑफिसमध्ये, आणि मीही कुठे फ्री होते. अंजली त्याला रिलॅक्स राहायला सांगते. बरं, सगळं प्रेझेंटेशन कंप्लीट झालं की मला मेल कर. साहिलचा कॉल आला होता. त्याला फॅक्टरीच्या मटेरियल्सच्या कोटेशनची फाईल हवी आहे. मी मगाशीच काढून ठेवली आहे, तर कोणाला तरी तेवढं पाठवून दे. ती फाईल घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये. अंकुश तिला सांगतो. ओके, बघते मी. आज साडी नेसशील ना तू? अंकुश जेवण थांबवून अंजलीला विचारतो. बापरे, साडी का? अंजली मुद्दाम त्याला विचारते. अरे यार, असं काय करते? प्लीज नेस ना, मला तुला साडीत बघायचं आहे. अंकुश त्याची इच्छा सांगत तिला साडी नेसायला कन्व्हिन्स करत होता. अरे उशीर होईल रे घरी पोहोचायला, आणि मी काहीच तयारी नाही केली. प्लीज, मी ड्रेस घालते ना. अंजली बारीक चेहरा करून बोलते. ओके ओके, नो वरीज. अरे तू असं तोंड नको ना पाडू. अंजली त्याच्या हातावर हात ठेवून त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करते. मग काय करू? एक इच्छा बोलून दाखवली तर तीही तू पूर्ण नाही करू शकत. जाऊ दे, सोड, जेव तू. अंकुश शांतपणे बोलतो. अरे पण लग्नानंतर नेसेन ना मी साडी. तेव्हा बघ हवंच तेवढं. अंजली त्याची समजूत काढत बोलते. तेव्हा तर माझा हक्क असणार आहे ग. पण मला वाटत होतं सगळे येणार तर मग तू उद्या साडी नेसावी. पण ठीक आहे. अंकुश पुढे काही न बोलता जेवणावर लक्ष देतो. अरे पण कसं पॉसिबल होईल? घरी जाऊन आईला मदत करावी लागेल. परत चिवची तयारी, माझी तयारी. अंजली त्याला मुद्दाम कारण देत होती. तिला त्याची रिॲक्शन बघायची होती. बरोबर आहे तुझं, ठीक आहे. तो निर्विकारपणे बोलतो. अंजली गालात हसत त्याचा पडलेला चेहरा बघत होती. अंकुश पुढे काही न बोलता गुपचूप त्याचा लंच करत होता. मनात त्यालाही थोडं हर्ट झालं होतं. पहिल्यांदा तो काहीतरी तिच्याकडे मागत होता आणि त्याला ती नाही म्हणत होती. पण तिचंही बरोबर आहे म्हणा. घरी जाऊन तिला माई आजीला मदत करायची असणार. परत चिवची तयारी, तिची तयारी पण होती. जाऊ दे, मी पण जरा जास्तच अपेक्षा केली. अंकुश, आता बोलणारही नाहीस का रे? बरं ठीक आहे, मी नेसते साडी. पण मग उशीर झाल्यावर मला बोलायचं नाही हां काही, आधीच सांगते. अंजली त्याला मुद्दाम बोलते. नाही, त्याची काही गरज नाही. तू ड्रेसच घाल. मी नाही रागवत किंवा रुसत आहे तुझ्यावर. अंकुश शांतपणे बोलतो. नक्की ना? अंजली परत विचारते. हो ग स्वीटहार्ट, नक्की. हे घे, जेव आता. तो तिच्यासमोर पोळी भाजीचा घास धरतो. अंजली पोळी भाजीचा घास खाते. दोघेही नंतर गप्पा करत लंच करून आपल्या आपल्या कामाकडे वळतात. अंजली पेपर्सची फाईल घेऊन मेघाला साहिलच्या ऑफिसमध्ये पाठवते. अंजलीचं मेघाशी तिला आलेल्या स्थळाविषयी काहीच बोलणं झालं नव्हतं. रात्री नाही म्हटलं तरी चिवने झोपायला लेटच केलं. मग उशीर झाला म्हणून अंजलीने उद्या बोलू म्हणून फोन केला नाही आणि ऑफिसला आल्यावर बोलणं झालंच नाही कामाच्या लोडमुळे. आताही अंजलीने रिक्वेस्ट केल्याने मेघा साहिलच्या ऑफिसमध्ये गेली होती. मेघा रिसेप्शनला तिचं नाव सांगून साहिल सरांना भेटायचं सांगते. मॅम, सर मीटिंगसाठी बाहेर गेले आहेत. ओ ओके, तुम्ही एकदा कॉल करून विचारू शकता का ते कधीपर्यंत येतील ते? मेघा त्या मुलीला रिक्वेस्ट करते. ओके. रिसेप्शनवाली
मुलगी साहिलच्या पीएला कॉल करून विचारते, मॅम 10 मिनिट्स सर येत आहेत. ओके. मग अंजली समोरच्या सोफ्यावर जाऊन बसते. बरोबर 10 मिनिटांनी साहिल तिथे पोहोचतो. हाय मेघा. सॉरी, जास्त वाट बघायला लावली का मी? साहिल मेघाला विचारतो. नाही, इट्स ओके. ही तुमची फाईल. निघू मी मग? मेघा छोटीशी स्माईल चेहऱ्यावर ठेवून त्याला विचारते, का? म्हणजे काही घाई आहे का तुम्हाला? साहिल तिला विचारतो, म्हणजे मी फक्त फाईल द्यायला आली होती ना. मी तुम्हाला दिली आहे. मग थांबून काय करू? मेघा त्याने असं का विचारलं ते न समजून बोलते. हो, पण तुम्ही जर थांबला असता तर म्हणजे मी डॉक्युमेंट रीड करून काही चेंजेस असते तर लगेच सांगितले असते ना. साहिलला तिच्याशी बोलायचं असल्याने कारण देत थांबून घेतो. ओ. मेघा वॉच बघते. अजून तासभराच वेळ होता तिच्याकडे, पण ती काही बोलायला जाणार की साहिलच बोलतो. जास्त वेळ नाही लावणार मी. नाही, ठीक आहे, थांबते मी. तुम्ही चेक करा फाईल. मेघा ओशाळून बोलते. एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत ते, आणि आपण असं त्यांच्यासमोर वेळ बघणं म्हणजे मोठा मूर्खपणाच केला आहे. ती स्वतःलाच मनात कोसत होती. हुश. काय? काही बोललात का तुम्ही मेघा? अंजलीला लेट होईल असा मेसेज टाईप करत होती, त्यामुळे तिचं लक्ष नसल्याने तिने विचारलं, दिस वे प्लीज. साहिल तिने काही ऐकलं नाही बघून लगेच स्वतःला सावरतो. हो. साहिल तिला त्याच्या केबिनमध्ये नेतो. साहिल केबिनमध्ये मेघाला घेऊन येतो. बसा ना. कॉफी घेणार की चहा? साहिल खुर्चीवर बसत विचारतो. कॉफी. ओके. साहिल लगेच इंटरकॉमवरून 2 कॉफीज ऑर्डर देतो. मेघा त्याच्या केबिनचं निरीक्षण करत होती. छान सुटसुटीत आणि ऐसपैस होती. त्यालाच कनेक्टेड एक डोर होता. कदाचित रेस्ट रूम असावी. त्याने बनवून घेतलेली रूमचं इंटेरियरही छान केलं होतं. मधोमध काचेचा सी आकारचा टेबल होता. समोर भिंतीवर LED TV होता. मागे वॉलला एक हँड पेंटिंग होती. साहिल फाईल आडून तिलाच बघत होता. येलो स्लीवलेस कुर्ती, व्हाईट पॅन्ट, ब्राउनिश हेअर क्लिपमध्ये अडकून खाली सोडलेले केस, मृगनयनी डोळे, डोळ्यात काजळ, कपाळाला छोटी टिकली, ओठांना लाईट पिंक कलरची लिपस्टिक सुंदर दिसत होती. पिऊनने त्या दोघांना कॉफी आणून दिली. मेघा, आज तुम्हाला थोडा वेळ आहे का? तुमची थोडी हेल्प हवी होती. तुम्हाला माहितीच असेल ना, आज अंकुश त्याच्या फॅमिलीसोबत अंजलीला मागणी घालायला येत आहे ते. साहिल ती काय बोलेल, तिला काय वाटेल हा विचार करत कचरून बोलतो. हो, समजलं सकाळी. मेघा, तो हे सगळं आपल्याला का सांगतोय हे न कळून त्याच्याकडे बघत बोलते. हा तर ह्यासाठी सांगितलंय, अंकुश आणि त्याच्या फॅमिलीसाठी गिफ्ट्स घ्यायचे आहेत. मी जेंट्ससाठी घेऊ शकतो, पण लेडीजचं मला नाही समजणार. मोठ्याही बोलत आहे मी तेथे म्हणून, पण घरीही तयारी करावी लागेल ना. तिची दगदग होईल. जर तुम्ही आला असता सोबत तर हेल्प झाली असती मला. साहिल आशेने तिच्याकडे बघतो. ओ, ठीक आहे. कधी निघावं लागेल आपल्याला? मेघा विचारते. आता लगेच निघावं लागेल, नाहीतर उशीर होईल मग. साहिल खुश होऊन लगेच फाईल बाजूला ठेवतो. ओके, पण मला तसं ऑफिसमध्ये कळवावं लागेल. नो नीड, मी अंकुशशी बोलतो. साहिल लगेच फोन हातात घेतो. चालेल. साहिल अंकुशला कॉल करून मेघाला घेऊन कामासाठी बाहेर जात आहे असं कळवतो. अंकुशही त्याला ठीक आहे कळवतो आणि फोन ठेवताना संध्याकाळी भेटायची आठवण करून देतो. उगाच कामात बिझी होऊन विसरला तर म्हणून परत एकदा रिमाइंड करतो. त्याला माहिती होतं साहिल अंजलीसाठी किती महत्त्वाचा आहे ते. साहिलही त्याला लवकर येईल कळवतो. मेघा आणि साहिल शॉपिंगसाठी निघतात. मेघा, तुमचंही लग्न ठरलंय ना? साहिल ड्राईव्ह करता करता हळूच विचारतो.
तुम्हाला कोणी सांगितलं माझं लग्न ठरलंय ते? मेघा आश्चर्याने विचारते. अंजली काल बोलली. ओके, मग ठरलं आहे की नाही? तुम्हाला आवडला का मुलगा? साहिल घाबरत घाबरत विचारतो. मला नाही समजत आहे काही. म्हणजे मी लग्नाचा इतक्यात विचारच नाही केला. मला चांगला जॉब आहे, शिक्षण चांगलं आहे, म्हणून आईला वाटतं मी आता सेटल होऊन जावं. काय तर लोक काय म्हणतील, मुलीच्या पैशावर जगतायत वगैरे ब्ला ब्ला ब्ला. पण मलाच लग्न नाही करायचं यार इतक्यात. म्हणजे मी लग्नच नाही करणार असंच नाही. मला करिअरवर फोकस करायचा आहे. अजून 1-2 वर्ष लाईफ मस्त फ्रेंड्ससोबत एन्जॉय करायची आहे. कोणाची रेस्ट्रिक्शन नकोयत. म्हणजे एकदा कमिटमेंट दिली असली की थोड्याफार का होईना रेस्ट्रिक्शन येताच ना. तुम्हाला काय वाटतं? मेघा साईला प्रश्न करते. तसं तुमचेही बरोबर आहे, पण तुम्हाला नक्की काय करायचं आहे? कशी लाईफ एन्जॉय करणार आहात तुम्ही? काही प्लॅन तर असेल ना? साहिल विचारतो. तसं काही प्लॅन नाही आहे. म्हणजे मी ते प्लॅन करतच नाही. ऑन द स्पॉट प्लॅन करायचं आणि निघायचं. करिअर तर आता सेटल आहे माझं, पण मला आपला भारत देश बघायचा आहे. वेगवेगळी राज्य, त्यातील संस्कृती, परंपरा बघायच्या आहेत. अनुभवायच्या आहेत. तिथली काही अशी ठिकाणं आहेत ज्याबद्दल अजून लोकांना एवढी माहिती नाही. ती प्लेसेस बघायची आहेत. माझ्या अशा आत्तापर्यंत 3 ट्रिप झाल्या आहेत. आम्हा 7 जणांचा ग्रुप आहे. 4 मुली 3 मुलं. कधी कामाचा कंटाळा आला किंवा कोणाला नवीन जागेबद्दल काही माहिती मिळाली की आम्ही निघायचो. तुम्हाला माहिती आहे, माझ्या आईलाही आता तशी माझ्या फिरण्याची सवय झाली आहे. बाबांना आणि दादाला तसं पहिल्यापासूनच काहीच प्रॉब्लेम नव्हता माझ्या फिरण्यावर. त्यांनी कधीच हे कर हे नको करू अशी बंधनं लादलीच नाहीत. त्यामुळे मला माझा पार्टनरही तसाच हवा. मेघा स्माईल करून बोलते. ग्रेट, मलाही आवडतं फिरायला, पण कामामुळे एवढं शक्य होत नाही. बिझनेस टूर्स बऱ्याच झाल्या, वेगवेगळ्या राज्यात जाऊन आलो आहे, पण स्पेशली फिरण्यासाठी नाही गेलो कधी. पण मला माझ्या लाईफ पार्टनरसोबत नक्की करायला आवडेल अशी भटकंती. साहिल सूचकपणे बोलतो. मेघा घालत हसत बाहेर बघते. तिला त्याचा इशारा समजला होता, पण त्यावर ती काहीच रिप्लाय करत नाही. थोड्या वेळाने साहिल आणि मेघा मॉलमध्ये पोहोचतात. माईंनी सांगितलेली तो तिला सांगतो लिस्ट. त्याप्रमाणे पहिले ते अंकुशची शॉपिंग करायला घेतात. साहिल मेन सेक्शनमध्ये फिरत त्याच्यासाठी सूट बघत होता. मेघाही त्याच्यासोबत होती. साहिल सर, हा सूट बघा, हा कलर छान दिसेल अंकुश सरांना. मेघाचं लक्ष समोर असलेल्या डार्क लेनन ब्ल्यू कलरच्या सूटवर जातं. तशी ती त्याला हाक देत तो सूट दाखवते. नाईस चॉईस. साहिललाही तिची चॉईस आवडते. दादा, तो सूट दाखवावा आम्हाला. साहिल सूट व्यवस्थित चेक करून पॅक करायला सांगतो. अंकुशच्या डॅडसाठी त्या दोघांना एकच सूट आवडतो. मेघाने अंकुशच्या मॉम आणि आऊसाठी छान डिझायनर साडी तिच्या चॉईसने घेतली. आणि त्यानंतर मेघा, मला अंजलीसाठी एक डायमंड सेट घ्यायचा आहे. तुम्हाला वेळ आहे ना? साहिल ज्वेलरीच्या शोरूममध्ये बघून बोलतो. हो आहे वेळ, जाऊया आपण. मेघा स्माईल करते. मेघा आणि साहिल अंजलीसाठी छान कुंदन डायमंडचा सेट घेतात. त्यानंतर साहिल मिठाई घेऊन घरी निघतो. थँक्स मेघा, तुम्ही आल्याने पटकन शॉपिंग करणं शक्य झालं. तुम्हा लेडीजच्या साड्यांचे किती प्रकार असतात? बनारसी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बांधणी, चंदेरी, कलमकारी, बाप रे. आणि त्यातही डिझाईन आणि कलरचा विचार इतकं कन्फ्युजिंग असतं. त्यापेक्षा बिझनेस करणं सोपं आहे. साहिल हसत नकारार्थी मान हलवत कारमध्ये बसतो. एवढं काही नाही सर, आमच्या आवडीचं काम आहे ना हे, मग सगळं लक्षात राहतं. एवढं काही रॉकेट सायन्स नाही त्यात. मेघा खांदे उडवत सहज बोलते. बरोबर आहे. तुमचा होणारा नवरा लकी असेल ना मग.
त्याला तुम्हाला काय गिफ्ट द्यावं ह्याचा जास्त विचार करावा लागणार नाही. तुम्हाला साडी दिली की तुम्ही खुश. साहिल हसत तिला चिडवतो. हो, पण जर त्याला त्यापेक्षा वेगळं आणि एक्सपेन्सिव्ह व गिफ्ट द्यायचं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. मेघा गालात हसत प्रत्युत्तर देते. अरे असं कसं? तुम्ही आत्ताच तर बोललात आणि लगेच पलटतात. नॉट फेअर. साहिल तोंड पाडून बोलतो. मी अशीच आहे. ज्याला चालणार आहे त्याने हो बोलावं. माझी कोणावर जबरदस्ती नाही आणि मला साडी आवडते म्हणून दरवेळी साडी हेच गिफ्ट देणार असेल तर कसं चालेल? मेघा त्याला विचारते. पण तुम्ही मला उत्तर नाही दिलंत. तो काल बघायला आलेला मुलगा आवडला का तुम्हाला? साहिल परत मेघाला विचारतो. तुम्हाला खूपच इंटरेस्ट आहे हा मला बघायला आलेल्या मुलामध्ये? मेघा मुद्दाम सिरियस टोनमध्ये विचारते. मुलामध्ये नाही, तुमच्यामध्ये आहे. म्हणजे जर तो मुलगा आवडला नसेल तर माझा काही चान्स? साहिल भुवया उंचावत थेट विचारतो. फ्लर्ट करताय की खरंच विचारताय? मेघाही त्याच्या डोळ्यात बघत विचारते. तुम्हाला काय वाटतंय? साहिल परत तिला प्रश्न करतो. मेघा फक्त एक स्माईल देते. समीरकडे पाहून, सर इथेच पुढे साईडला थांबवा गाडी, असं ती सांगते. साहिल मग समोर लक्ष देत गाडी एका साईडला थांबवतो. मेघा लगेच गाडीतून उतरून बाहेर येते. मेघा, उद्या ऑफिस सुटल्यावर भेटाल का? कॉफी पिऊन गप्पा करू. मग तुम्हाला समजेल मी फ्लर्ट करतोय की सिरियसली विचारतोय ते. साहिल डोळे मिचकावत हसत बोलतो. मेघा, विचार करायचे नाटक करते प्लीज. साहिल रिक्वेस्ट करत तिच्याकडे आशेने बघतो. उद्या विचार करून सांगते. मेघा गालात हसत सांगते. पण मग तुमचा नंबर तरी द्या. साहिल मोबाईल काढत विचारतो. तुमच्यासाठी एक नंबर मिळवणं कुठे कठीण आहे, राईट? मेघा भुवया उंचावत त्याला चॅलेंज देते. ओके, मग भेटू द्या. साहिल ॲटिट्यूड दाखवत डोळ्यांवर गॉगल चढवतो. नाईस कॉन्फिडन्स. मेघालाही त्याचा भिडस्तपणा आवडतो. थँक्स. साहिल हसत तिला डोळा मारतो. मेघा नाही म्हणत मान हलवत हसते आणि तिथून निघून जाते. साहिलही आनंदात घरी जाण्यासाठी निघतो. अंकुशचे घरचे अंजलीच्या घरी येण्यासाठी निघाले असतात. अंकुशही सगळं वाइंड अप करून निघतो. अंजली ब्रेकनंतर 1 तासाने घरी निघाली होती. माई आणि आजीची जोरदार तयारी सुरू होती. सगळ्या नोकरांना कामाला लावलं होतं. एक गोष्ट झाली का म्हणून 10 वेळा तरी दोघी मिळून विचारत होत्या. थोडा जास्तच उत्साह दोघींमध्ये संचारला होता. बाबा आणि चिऊ मस्त त्या दोघींची धावपळ आणि गोंधळ सोफ्यावर बसून एन्जॉय करत होते. हळूच त्यांच्यावर कमेंट करणंही सुरू होतं. मोठी आई, ऐका ना, माझं तुझ्याकडे काम आहे. दिदूची साडी असेल ना गं, त्यातली एक छान अशी शोधून मला दे. मला आज साडी नेसायची आहे. अंजली घरात पाऊल न ठेवताच मोठ्या आवाजात बोलली. आईला आवाज दे, तिच्याकडे जाते. अरे वा, पण काय गं, साडीचं मध्येच कुठे तू तू तर नाही बोलली होतीस ना? मोठी आईनं कळून विचारते. हो गं, पण आता म्हणते साडीच नेसेन. प्लीज माझी मदत कर ना. अंजली क्यूट फेस करून तिला मस्का लावते. बरं बाई, चल. तुझ्या डोक्यात पण ना कधी काय येईल सांगायला नको. मोठी आई पुटपुटतच तिच्या मागे निघतात. दोघीही बाबांच्या रूममध्ये जातात. अंजलीने तिच्या दीदू आणि आईची आठवण म्हणून त्या साड्या ठेवून घेतल्या होत्या. बाबांना कपडे ठेवायला जास्त जागा लागायची नाही म्हणून तिने त्यांच्या रूममध्ये कपाटात त्या व्यवस्थित रचून ठेवल्या होत्या. जुन्या घरातून इथे शिफ्ट करतानाही ती घेऊन आली होती आणि आज त्यामुळेच तिला अंकुशने जेव्हा साडीचा हट्ट केला तेव्हा तिच्या लक्षात आलं म्हणून ती तयारी करण्यासाठी लवकर निघाली. मोठी आई, कोणती? ही येलो की रेड की मरून? सगळ्यात छान आहेत गं. तू बघ ना तुला कोणती हवी ती. मोठी आई, सांग ना गं, अशी काय करते? अंजली नाराजीने बोलते.
बरं बाई थांब, बघू दे मला आधी. मोठी आई एक दोन साड्या बाजूला काढून टाकतात. तशी त्यांना त्यातली एक साडी आवडते. ही बघ, ही मोरपिसी साडी सुंदर आहे ना, जास्त जड पण नाही आणि तुझ्यावर हा रंग खुलून दिसेल. हीच नेस. हा चालेल, छान आहे, हीच नेसते मी. माझ्याकडे बांगड्याही आहेत ह्या साडीवर मॅच होणाऱ्या. अंजली आठवून त्यांना सांगते. हा पण ब्लाऊजचं काय करणार आहेस, मोठी विचारते. त्यानंतर अगं दिदूची आहे ना साडी, मग तोच होईल ना. अंजली तो ब्लाऊज बघून बोलते. बघ आधी होतोय का तो नीट ते. बघते. अंजलीने ब्लाऊज ट्राय करून बघितला. थोडा लूज होत होता. त्यानंतर मोठ्याही थोडा लूज होतोय ग. अंजली बारीक तोंड करून बोलते. वाटलंच मला. ही साडी ना सिया होणार होती बघ तेव्हाची आहे. तुझ्या जिजूनी घेतलेली. दे, मी घट्ट करून देते ब्लाऊज. तू बाकीचा आवर जा तोपर्यंत. छान आहे साडी खरंच. हो, मी चिवला तयार करते तोपर्यंत. अंजली स्वतःला सावरत तिथून उठते. तिलाही आज खूप भरून येत होतं. आई आणि तिच्या दीदूच्या आठवणीने त्याची कमी जाणवत होती, पण चेहऱ्यावर हसू ठेवून फिरत होती. आज साडी नेसण्यामागेही एक कारण होतं. त्याचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम तिच्या जवळ असणारं होतं त्या साडीमुळे. अंजली जातेस ना बाळा. मोठी आई तिला तिथेच विचार करत थांबलेलं बघून बोलतात. हो हो. अंजली भानावर येत चिवला तयार करायला त्यांच्या रूममध्ये जाते. चिवू, सोनू, चल मी तुला तयार करते. डॅड येतील ना आता. ओके मम्मा. अंजली चिवला तयार करायला घेते. मम्मा, सुहास मामूने दिलेला न्यू ड्रेस घाल ना. चिवू क्यूट फेस करून बोलते. तो ड्रेस घालायचा सोनूला. अंजली तिचं तोंड पुसत चिवूसारखा क्यूट फेस करून तिला लाडाने विचारते. हो. चिव वर खाली मान हलवत सांगते. बरं, तो घालूया आपण. अंजली कबर्डमधून शोधून तो न्यू ड्रेस चिवला घालते. अरे वा, किती गोड दिसतंय पिल्लू माझं. अंजली तिला ड्रेस घालून झाल्यावर निरखत बोलते. मम्मा, आज डॅड आणि त्यांची फॅमिली आपल्याकडे काय येत आहेत? बोलणी म्हणजे काय असतं? चिव निरागसपणे विचारते. तुला कोण बोललं सोनू? अंजली तिची तयारी करता करता एक क्षण थांबून विचारते. ते मी, मोठी आजी आणि पणजी बोलत होती त्यांचं ऐकलं. बोलणी म्हणजे आता आपण तुझ्या डॅडच्या फॅमिलीचा पार्ट होणार ना, म्हणून मग मोठी माणसं मला आणि तुझ्या डॅडला थोडे प्रश्न करणार. मग एंगेजमेंट आणि लग्नाची डेट फिक्स करणार. अंजली तिला समजावून सांगते. ओ मम्मा, मी पण करू शकते का गं प्रश्न? म्हणजे त्या टीव्हीतल्या परीसारखं ती कशी तिच्या होणाऱ्या डॅडला विचारतं तसं? चिव हसत विचारते. हो का? आमच्या परीराणीला पण प्रश्न विचारायचे आहेत का? अंजली तिचे केस बांधत घालत असते. हो. चिव क्यूटपणे बोलते. ठीक आहे मग विचार. अंजली खांदे ओढून बोलते. खरंच मम्मा? एवढ्या सहज मम्माने कशी परमिशन दिली? म्हणून ती परत शुअर होण्यासाठी विचारते. आणि त्यानंतर हो ग बाळा. अंजली तिच्या कपाळाला टिकली लावून देते. ये, थँक्यू. आता उद्या नको मारू आणि ओढणी लोळू नको. ती पिन अप करून मी सांभाळते. अंजली बाळा, आवरलं का गं? तू पण चल, तयारी करायला घे. बघ ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित आहे का तो? मोठी आई रूममध्ये येत अंजलीला बोलते. हो मोठी आई, आले. सोनू, तू आजीकडे जा. बघ ते रेडी झाले की नाही ते. अंजली चिवला बेडवरून खाली उतरवते. ओके, तू पण मस्त रेडी हो आणि आपलं सिक्रेट आहे ते, तू कोणाला बोलू नको. चिव एकदम हळू आवाजात बोलते. बरं ठीक आहे ना? नाही बोलत. अंजली डोळे मिचकावते. बाय मम्मा. बाय. पळू नको सोनू. काय गं, कसलं सिक्रेट? अगं मोठी आई, तिलाही तिच्या डॅडला टीव्हीतल्या परीसारखे प्रश्न विचारायचे आहेत.
मला विचारत होती बोलणे म्हणजे काय असतं. मग सांगितलं तर हे खूळ डोक्यात भरलंय मॅडमनी. अंजली हसून चिऊची गंमत सांगते. अरे देवा, हो का? ही पोरगी पण ना कहर आहे. टीव्ही बघून काय काय डोक्यात घेत असतात ही मुलं ना, काय माहिती. मोठी आई ही हसत डोक्यावर हात मारते. हो ना, पण मज्जा येईल हा की हिचे प्रश्न आणि अंकुशची उत्तरं. अंजली विचार करूनच खुदकन हसते. तुम्ही ना मायलेकी सारख्याच आहात. उगाच त्याला त्रास देत असता. कसं होणार त्याचं? माई हसत बोलतात. काही त्रास गोड असतात ग मोठी आई. अंजली खांदे उडवत बोलते. जा पळ आता. तयारी कर. जा, वेळ होत आला आहे. कधीही येतील ती लोक. मोठी आई बोलते. हो. अंजली मोठ्या आईच्या मदतीने सुंदर तयार होते. खूप सुंदर दिसतेस. कोणाची नजर नको लागायला. मोठी आई अंजलीची नजर काढतात. अंजली गोड स्माईल देते आणि त्यानंतर मोठ्याची साहिल मामू खाली बोलवतोय तुला. चिऊ तिची ओढणी सांभाळत रूममध्ये येऊन निरोप देते. बरं मी जाते खाली. चिऊ तू मम्मासोबत इथेच थांब. दोघी एकत्रच या खाली आता. मोठी आई दोघींना सांगते. ओके आजी. थोड्या वेळाने अंकुश आणि त्याच्या घरचे पोहोचतात. साहिल आणि बाबा त्या सर्वांचं स्वागत करतात. माई आणि आजीही आत आल्यावर त्यांचं स्वागत करतात. सगळे सोफ्यावर निवांतपणे बसतात. ड्रायव्हर त्यांनी आणलेले गिफ्ट्स आणि मिठाई ठेवून निघून जातो. अरे, आमची चिवताई दिसत नाही. आऊ घरात चौफेर नजर फिरवून विचारतात. ती वरती आहे अंजली सोबत. बाबा त्यांना सांगतात. अगं मग बोलव दोघींना. एवढे फॉर्मल कशाला वागायचा हा? काही ऑफिशियल बघण्याचा कार्यक्रम नाही. फक्त आता त्यांच्या नात्याचं शिक्कामोर्तब बाकी आहे. आऊमाईंना अंजलीला बोलवायला सांगतात. हो ना, पण आई एंगेजमेंट तरी लवकर करूया हां. अंकुशची मॉम बोलते. आमची काहीच हरकत नाही. तुम्ही म्हणाल तसं. मोठी आई बाबांकडे बघून बोलतात. माई, अंजली आणि आमच्या चिऊताईला बोलवा ना मग. कधी त्या दोघींना भेटते असं झाले. काय अंकुश? अंकुशची मॉम त्याला मुद्दाम चिडवते. अंकुश लाजत हसतो. हो, मी घेऊन येतो त्यांना. साहिल उठून अंजलीला बोलवायला निघून जातो. अंकुशची नजर मात्र अंजलीच्या वाटेवर लागून राहिली होती. अंजली प्रिन्सेस, चला खाली सगळे. तुमची वाट बघत आहेत. साहिल मामू, मी कशी दिसते? चिऊ साहिलच्या पुढ्यात येऊन विचारते आणि त्यानंतर एकदम प्रिन्सेससारखी. आज तुझ्या डॅडचं काही खरं नाही. एवढ्या गोड दिसताय दोघी. अंजली, हे गिफ्ट तुझ्यासाठी. एवढ्या वर्षात नाही काही घेता आलं. आज सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलं तर म्हटलं छोटंसं गिफ्ट तुलाही घेऊया. साहिल त्याने घेतलेला नेकलेस बॉक्स तिला देतो. दादू, अरे ह्याची काही गरज नव्हती. तू भेटलास ना मला, तेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. अंजली थोडी भावुक होते. तरीसुद्धा राहू दे. साहिल हट्टाने तो बॉक्स तिच्या हातात ठेवतो. ओ ओ मम्मा, मामू एवढ्या प्रेमाने देतोय ना, तर घे ना. सिया हातवारे करत चिऊला समजावते. बघ, माझ्या प्रिन्सेसला समजत ठेव तुझ्याकडे. साहिल हसत चिऊकडे बघतो. थँक्यू. अंजली स्माईल करत बोलते. मामू आणि मला गिफ्ट. चिऊ क्यूट फेस करून त्याच्याकडे बघते. अरे, मी माझ्या प्रिन्सेससाठी काही आणणार नाही असं होईल का? पण आता खाली जाऊया. तुझे डॅड खाली वाट बघत आहेत. साहिल तिला उचलून घेत प्रेमाने समजावतो. ओके. चिऊ त्याला मिठी मारते. चला निघायचं? साहिल अंजलीला विचारतो. अंकुशच्या चेहऱ्यावर साहिलच्या हातातल्या त्याच्या डॉलला बघून गोड स्माईल येते. चिऊ ही त्याच्याकडे बघून गोड स्माईल करते आणि त्यानंतर, हे क्युटी पी, किती गोड दिसतोय तू. तन्वी पुढे येऊन
साहिलच्या हातातून घेते. ती बाजूला होते तशी अंकुशची नजर अंजलीवर पडते. तो तिला साडीत बघून फ्लॅटच होतो. प्लेन मोरपिसी मोठ्या काठाची साडी तिच्या मध्यम अंगकाठीवर एकदम खुलून दिसत होती. साधच तयार झाली होती ती तशी, पण तिचं निरागस रूप अजून त्यात भर घालत होतं. केस सेट करून मोकळे सोडलेले, तिच्या बोलक्या डोळ्यात ओढलेले ती काजळाची रेघ अजून त्या पाणीदार डोळ्यांना उठावदार बनवत होती. कपाळावरची छोटी नाजूक टिकली, चेहऱ्यावरचं गोड निरागस हसू ब्लशची कमी भरून काढत होतं. लाल गुलाबांच्या पाकळ्यासारखे ओठ लिपस्टिकमुळे अजून कोरीव दिसत होते. एकूणच साध्या लुकमध्येही खूप सुंदर दिसत होती. अंकुश तिला डोळ्यांची पापणीही न लावता बघत होता. पूर्ण हरवून गेला होता तिच्या रूपात. थँक्यू तन्वी आत्तू. अग माझा बच्चा, ए चिवताई माझ्याकडे नाही येणार? आऊ तिला स्वतःकडे बोलावतात. आऊ आजी तुम्ही कशा आहात? चिऊ त्यांच्याजवळ बसत विचारते. मी मस्त बाळा, तू कशी आहेस? आमची आठवण येते की नाही? आऊ तिला विचारतात. मी पण छान आजी. हो रोज येते आठवण मला तुमची. मी विचारत असते मम्मा आणि डॅडना, हो की नाही डॅड? चिऊ अंकुशला विचारते. पण त्याचं लक्ष असतं कुठे? आजी हे बघ. चिऊ अंकुशकडे बोट करते. सगळे अंकुश आणि अंजलीकडे बघत हसत होते. ओहो भाई, आम्ही पण आहोत इथे, आमचंही थोडं भान ठेवा. तन्वी अंकुशला चिडवते. अंजली लाजून साहिलच्या कुशीत लपते. अरे, साहिल हसत तिच्या डोक्यावर थोपटतो. अंकुशही हसत केसातून हात फिरवत दुसरीकडे नजर फिरवतो, पण परत लगेच नजर तिच्यावरच येते. आज काही अंजलीवरून त्याची नजर हटणार नव्हती. गोडच इतकी दिसत होती ती. भाई, पण आत्ताच आपण असंच उचलून घेऊ, जायचं का अंजलीला घरी? रिषभ अंकुशच्या कानात हळूच कुजबुजतो. तोही जस्ट आला होता. अंकुशचा आवसलेला चेहरा बघून त्याची मज्जा घ्यायच्या हेतूने बाजूला उभा राहिला होता. हो ना, काश तिला असं घेऊन जाता आलं असतं मला. अंकुश अंजलीकडे बघत हळूच बोलतो. तसं तन्वी आणि रिषभ एकमेकांना टाळी देत त्याच्यावर हसायला लागतात. अंजली बाळा, ये इथे बस आमच्याजवळ. किती गोड दिसते तू साडीत. अंकुशची मॉम तिला जवळ बोलवतात. थँक्यू मॉम. अंजलीचे बाबा, आम्हाला आमची सून आणि नात दोघीही पसंत आहेत. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला आमचा मुलगा आवडला का तुमच्या मुलीसाठी? आऊ हसत अंजलीच्या बाबांना विचारतात. अहो आऊ, आम्हाला तर मुलगा आधीपासूनच पसंत आहे. लाखात काय करोडोत एक आहे. बाबा अंकुशची पाठ थोपटून बोलतात. मग आता कधी करायची एंगेजमेंट आणि लग्नाची तारीख कधी काढायची? आऊ सगळ्यांना विचारतात. आऊ, तुम्ही आणि मुलं म्हणतील तसं, बाबा म्हणाले. आऊ उगाच लांबणीवर नको जास्त ढकलायला. एंगेजमेंट तर तनूच्या संगीताच्या दिवशी करूयात. आपले नातेवाईकही असतील ना तेव्हा. आणि मग पंडितजींशी बोलून लग्नाची सोयीस्कर तारीख बघू. धीरज आऊंना सांगतात. हो मला चालेल. अंजलीचे बाबा शलाखा, तुम्हाला चालेल का? अंजली अंकुश तुमचं काय? आऊ त्यांना विचारतात. आऊ आजी एक मिनिट, मला काहीतरी बोलायचं आहे. मला डॅडला क्वेश्चन विचारायचे आहेत, तरच मी आणि मम्मा हो बोलणार लग्नाला. हो ना मम्मा? चिऊ आऊंना थांबून बोलते. अंजली मान हलवत होकार देते. अरे बापरे, हो का? आऊ हो. मी विचारू प्रश्न? चिऊ इनोसंटली विचारते. अंकुश बस बाबा इथे, आता तुझी परीक्षा आहे बघ. बरोबर उत्तर दे, नाहीतर काही खरं नाही तुझं. मोम त्याची फिरकी घेत चिडवतात. बापरे मोम, मला आता खरंच टेन्शन येतंय. अंकुश बिचारा चेहरा करत चिऊच्या पुढ्यात येऊन बसतो. असंच पाहिजे तुला. आता खरी खरी उत्तरं दे आमच्या चिवताईला.
आऊही त्याला चिडवतात. चिऊ विचार शोनू तू प्रश्न. आम्ही आहोत तुझ्यासोबत. धीरजही उत्सुक असतात तिचे प्रश्न ऐकायला. मी व्हिडिओ काढणार, 1 मिनिट हां. तन्वी उठून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला घेते. हां स्टार्ट चिऊ. हां काय म्हणणं आहे? चिऊ टी व्हीतल्या परीसारखीच कमरेवर हात ठेवून उभी राहत प्रश्न विचारते. सगळे त्या दोघांकडे बघत गालात हसत होते. अंकुश सगळ्यांकडे बघत थोडं अडखळत बोलतो. लग्न करायचंय तुझ्या मम्माशी. काम काय करतो? बिझनेसमॅन आहे. कमावतो किती? चिऊ ॲक्शन करते. त्यानंतर इकडे. हा प्रश्न ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावतात. आणि त्यानंतर इकडे. तुम्हाला दोघींना खुश ठेवेल, कशाची कमी पडू देणार नाही एवढं तर नक्कीच. अंकुश स्माईल करत बोलतो. मम्माला कधी त्रास नाही ना देणार? मला ती रडलेली अजिबात आवडत नाही. तिची काळजी घेणार ना? चिव एक नजर अंजलीला बघते. कधीच नाही. पाणी येऊ देणार नाही तिच्या डोळ्यात. तुमच्या दोघींची खूप काळजी घेईन मी, प्रॉमिस करतो. आम्हाला सगळ्यांना फिरायला नेणार ना विकेंड्सला? त्यानंतर इकडे. हो तू म्हणशील तिथे. आम्ही तुमच्या घरी आल्यावर मला किंवा मम्माला अज्जूची आठवण आली तर तेव्हा भेटायला घेऊन येणार ना? अज्जू कधीच बोलणार नाही, पण ते आम्हाला खूप मिस करणार. हे मला माहीत आहे. मम्मा, तू जेव्हा ऑफिसमधून बाहेर गेली होतीस ना, तेव्हा अज्जू रोज माझी समजूत काढायचे, माझ्यासोबत राहायचे. पण तेव्हा ते मम्माची खूप आठवण काढायचे. मम्माच्या लहानपणीचे किस्से मला सांगायचे. शोना, तू जेव्हा म्हणशील तेव्हा भेटायला जाऊ आपण. इथे अगदी रात्रीसुद्धा. आणि कधी कधी त्यांना आपल्या घरीही आणू, चालेल ना? अंकुश तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. हो. चू स्माईल करते. आणि मी चुकले किंवा बॅड गर्लसारखी वागले ना तर मला धपाटा देते. म्हणजे मी वागत नाही जास्त असं, पण कधीतरी मस्ती करते ना, तर तेव्हा तू माझी बाजू घ्यायची हां, माझे लाड करायचे. आपली एक टीम असणार डॅड आणि डॉटरशी. ओके डन. मी खूप खूप लाड करणार माझे डॉलचे. मला स्कूलमध्ये सोडशील ना? डेली नाही, पण जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा. सगळ्यांचे डॅड त्यांना सोडायला येतात. माझे डॅड नसायचे. आता तू येशील ना? चू थोडी भावूक होते. माझी डॉल स्ट्रॉंग आहे, अशी रडकी नाही. मी आहे ना? आता मी रोज तुला स्कूल ड्रॉप करेन, प्रॉमिस. अंकुश तिला कुशीत कवटाळतो. हां, आणि पॅरेंट्स मीटिंगला मात्र तू आणि मम्मा दोघांनी यायचं. हो प्रॉमिस. स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंगपासून स्कूलच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये आम्ही असू. अंकुश तिचे पाणवलेले डोळे पुसतो. खरंच ना? हो बच्चा. आय लव्ह यू डॅड म्हणत चिऊ त्याला मिठी मारते. आय लव्ह यू टू बच्चा. मग चिऊताई काय म्हणणं आहे? हा डॅड फिक्स करायचा ना? आऊ हसत विचारतात. हो, हाच डॅड हवाय मला. तसे सगळे हसतात. सगळ्यांना चिऊचे प्रश्न खूपच क्यूट वाटले, ज्यात खोडकरपणा होता. घरच्यांची काळजी होती, घरच्यांबद्दल प्रेम होतं. तिने अनुभवलेली डॅडची कमी सगळंच दिसून येत होतं. एवढूशा चिमुरडीचा समजूतदारपणा सगळ्यांच्या मनाला भावून गेला. तर मग ठरलं. आमच्या तनूच्या संगीतच्या दिवशी अंजली आणि अंकुशची एंगेजमेंट म्हणजे आजपासून 11 दिवसांनी. आऊ खुश होऊन बोलतात. माई, बॅग्स पॅक करायला घ्या. आपल्याला थोडं आधीच निघावं लागेल. लक्षात आहे ना? तनूचं लग्न गोव्याला होणार आहे. मॉम माईंना आठवण करून देतात. हो, आहे लक्षात. पण तयारी होईल का गं सगळी? माई काळजीने विचारतात. मोठी आई, अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. हौशीनं जाईल सगळी तयारी. व्हेन्यू तर आधीच ठरला आहे, त्यामुळे ती गडबड नाही.
थोडीफार जी तयारी असेल ती करून घेऊ आपण. साहिल माईंना समजावतो. हो साहिल बेटा, आपली वेडिंग प्लॅनरची टीम आहे तिथे. आपण त्यांना सांगू एंगेजमेंटची सुद्धा तयारी करायला. तसंही आम्ही 2 दिवस आधीच जाणार आहोत. तर तू सुद्धा चल अरेंजमेंट बघायला आमच्यासोबत. धीरज साहिलला सुचवतो. हो चालेल ना काका. साहिल लगेच होकार देतो. गुड. रिषभ, तुझी तयारी झाली ना? लवकर सगळं करा. 5-6 दिवसात निघायचं आहे आपल्याला. आता ह्यांच्या एंगेजमेंटची तयारीसुद्धा करायची आहे. आऊ रिषभला विचारतात. हो आऊ, ऑलमोस्ट झालं आहे सगळं. रिषभ आऊंना आश्वस्त करतो. भाई, झाले टेन्शन कमी तुमचे? आपण सगळे आहोत ना, मग होईल सगळं वेळ. प्रीती हसत माईंना म्हणते. आणि बाकीची तयारी आपण बायका मिळून करू. होईल ग सगळं. शलाका नको काळजी करू. आऊ ही माईंना समजावते. अंकुशच्या मॉमने त्यांनी आणलेली गिफ्ट सगळ्यांना दिली. अंजलीच्या बाबांनी सुपारी फोडून त्या दोघांचं नातं पक्कं केलं. नंतर माई आणि साहिलनेही अंकुश आणि त्यांच्या घरच्यांना घेतलेली गिफ्ट्स दिली. परत सगळे गप्पा करत बसले. अंकुश चिऊला घेऊन बोलत बसला होता, पण लक्ष मात्र आऊच्या बाजूला बसलेल्या अंजलीवरच होतं. तो तिला डोळ्यांनीच बाजूला चल म्हणून खुणवत होता, पण सगळे असल्यामुळे ती त्याला नाही म्हणत होती. वैजू, धीरज, प्रीती, चला सगळ्यांनी जेवायला. चिऊ, तनू, अंकुश, पोरांनो चला तुम्हीही. माई, आधी सगळे जेंट्स आणि तुम्ही मोठे जेवून घ्या. परत तुमच्या औषधांची वेळ होईल. मी, अंजली आणि तनू नंतर बसतो. अंकुशची